नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी धीरज बोरकर सफर आभासी जगाची या साहित्य उत्सवद्वारा निर्मित शृंखलेच्या 6व्या भागात पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आणि सफर आभासी जगाची मध्ये आपण सर्च इंजिन अंतर्गत याहू, एक्साइट आणि इतर सर्च इंजिन्स सोबत गूगलबद्दल बोलत होतो. गूगलचं डेव्हलपमेंट कसं होत गेलं आणि त्यातून आज आपल्या जीवनावर त्याचा काय प्रभाव आहे त्याबद्दल थोडी चर्चा करूयाच आपण. आणि सोबतच प्रत्येक साईटवर गूगलमुळे आपल्याला दिसणाऱ्या जाहिरातींवरही चर्चा आपण या भागात करणार आहोत. मागच्या आठवड्यात आपण जी चर्चा केली 5व्या भागात, त्यात आपण गूगलने त्याचा विकास मॉडेल अंतर्गत पैसे कमवण्याकरता आणि आपली साईट आपलं सगळं बिल्ड करण्याकरता कसा जाहिरातींचा उपयोग केला ते बघितलं. पण आता आपल्यासाठी त्याचं काय महत्त्व आहे किंवा काय त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात किंवा अजून जे काही होऊ शकतं आपल्या आयुष्यात त्याबद्दल थोडी चर्चा करूया ॲडव्हर्टाईजमेंटला घेऊन. आणि ऑब्व्हियसली डेव्हलपमेंट तर ॲडव्हर्टाईजमुळे आहेच. सगळं आपल्या इंटरनेट इंडस्ट्री त्याला असं म्हटलं जरी आपण तरी हरकत नाही. जे काही आपल्याला कंटेंट दिसतं त्याबद्दलचं सर्व काही ॲडव्हर्टाईजमेंटमधूनच जास्तीत जास्त कंटेंट प्रोव्हाइड केलं जातं आपल्याला, असं म्हणायलाही मी मागे पुढे बघणार नाही. ते खरंच आहे. तर त्याच्यावर सगळी चर्चा करूयाच आपण. प्रथम गूगलचा इतिहास आपण सगळा बघितलेला, सुरुवात कशी झाली त्याची. आणि अँडी बॅट्रोशाईंनी जी सुरुवात केली होती खूप सारा पैसा देऊन, त्याला मग पुन्हा एकदा दुसरे व्हेंचर कॅपिटलिस्ट आपले जॉन डोअर यांनी बूस्ट केलं खरं तर. आणि तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट मागच्या आठवड्यात मी मेन्शन करायला विसरलो, खूपच मोठा एपिसोड असल्यामुळे, ती अशी की ॲमेझॉनचे जे फाउंडर आहेत जेफ बेझॉस, तेही 1999मध्ये गूगलचे इन्व्हेस्टर होते मोठे. सुरुवातीच्या काळात गूगलमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांमध्ये जेफ बेझॉस यांचं नाव पण आहे. एक्झॅक्टली हे लोक फाउंडर जरी नसले तरी ते गूगल बिल्ड करण्यामध्ये त्यांचाच हात आहे. आणि आपणा सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी उच्चारण करतो या 3 गोष्टींचं ज्या आपल्या आयुष्याला खरंच इन्फ्लुएन्स करतात, प्रभावित करतात. त्या म्हणजे गूगल, ॲमेझॉन आणि फेसबुक. तर ॲमेझॉन आणि फेसबुकवर आपण नंतर कधीतरी बोलणार आहोतच. आता ही सफर कधीपर्यंत जाते मला माहीत नाही. पण गूगल अंतर्गतच मग जॉन डोअरचं इन्व्हेस्टमेंट आणि त्यानंतर जेफ बेझॉस यांनी इन्व्हेस्ट केलं. त्यानंतर गूगलने 2004मध्ये शेअर मार्केटमध्ये एंट्री मारली आणि तिथून गूगलचा जो प्रवास सुरू झाला तो अनबिलिव्हेबल आहे. कारण की त्यांनी नुसतंच सर्च इंजिनवर काम न करता स्वतःचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स डेव्हलप केले. जसं लोकेशन सर्व्हिसेस आहेत म्हणजे गूगल मॅप, त्यानंतर मग व्हिडिओ सर्व्हिसेस आहेत, तुम्हाला माहीत आहे यूट्यूब वगैरे वगैरे. नंतर मग कॉलिंग वगैरेचा आल्यामुळे मग ते हँगआउट आणि मेसेजिंग सर्व्हिसेस, मग जीमेल तुम्हाला माहीतच आहे, हे सगळे मेसेजिंग सर्व्हिसेस सुरू केले त्यांनी. गूगल अर्थ हे लोकेशनसाठी बरेच म्हणजे त्यांचे प्लॅटफॉर्म्स. आणि मग तर मूवी मेकिंगपासून गूगल फोटोज आणि बरंच काही म्हणजे आता प्रोफेशनली क्लासरूम्स आहेत गूगल क्लास, पुन्हा व्हिडिओ मीटिंग्स कॉन्फरन्सिंगसाठी त्यांचं गूगल मीट आहे. अशा सर्वच क्षेत्रांमध्ये हळूहळू गूगलने
आपले पाय पसरायला सुरुवात केली. कारण की पुन्हा तेच की आपण करत असलेल्या सर्चवर त्यांनी जो रिसर्च केला आणि त्यातून जे क्रांतिकारी मॉडेल डेव्हलप केलं लोकांना सर्च सुखकर करून देण्यासाठी, आणि त्यातून त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटचा जो क्रांतिकारी उपयोग केला की आपले सर्चचे जे कीवर्ड्स आहेत त्यानुसारच ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिसतील, त्यातून त्यांनी जो पैसा उभारला त्याच्यामुळे त्यांना ती सुविधा मिळाली हळूहळू पाय पसरायला इतर क्षेत्रांमध्ये. म्युझिकमध्येही गुगल म्युझिक प्ले आहे, गुगल मूव्ही प्ले आहे, गुगल प्लेक्स म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत गुगलच्या, त्या आता इथे डिफाईन करणंही अवघड आहे. मग दुसरी गोष्ट, गुगलने मायक्रोसॉफ्टसारखं एंट्री मारली सिस्टम डेव्हलपिंगमध्ये. अँड्रॉईड त्यांनी डेव्हलप केलं मोबाईल्समध्ये. आजकाल ते खूपच म्हणजे जगातला मोर दॅन 60% वर्ग असा आहे जो अँड्रॉईड सिस्टमवर ऑपरेट होणारेच डिव्हायसेस वापरतात, हँडसेट्स, मोबाईल. आता कम्प्युटर्समध्ये पण अँड्रॉईड सिस्टम केव्हा लॉन्च होते मला माहीत नाही, पण होणार नक्कीच. तर मायक्रोसॉफ्टलाही टक्कर देण्याचं काम केलेलं आहे, ॲमेझॉनलाही टक्कर देण्याचं काम केलं आहे, कारण गुगल स्टोअर पण आहे जसं ॲमेझॉन स्टोअर आहे तसं. आणि या व्यतिरिक्त गुगल बुक्सही आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी, इव्हन असं म्हणू शकतो आपण की जे जे काम पर्टिक्युलर साईट करते ती सर्वच कामे गुगल स्वतः करायचा प्रयत्न करतो. व्हिडिओ चॅटपासून तर मूव्ही मेकिंगपासून तर प्रॉडक्ट सेलिंगपर्यंत सर्व काही जे ॲमेझॉनही करतं आजकाल. तर या सर्व गोष्टींमध्ये पैसा इन्व्हेस्ट करून त्यांनी लोकांना गुगलच्या अक्षरशः जाळ्यातच बंदिस्त केलेले आहे, म्हणूया आपण, अडकवलेलं आहे. हे इंटरनेट, आंतरजाळे दुसरं तिसरं काही नसून सध्याच्या परिस्थितीत तरी गुगलचंच जाळं आपल्या भोवती बिनलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जी सर्च करतो ना आपण, जेही काही तुम्ही कंटेंट कुठलंही सर्च करा, गुगलवरच सर्च करतो एक्झॅक्टली आपण, आणि त्यातूनच आपले सर्व इंटरेस्ट्स, आवडी निवडी, आपले प्रेफरन्सेस, आपल्या गरजा, आपल्या ॲक्टिव्हिटीज, आपण काय करतो, आपले आचार विचार, बऱ्याच गोष्टी डिफाईन होतात, ज्या गुगलच्या बिझनेस मॉडेलसाठी खूप गरजेचं आहेत. म्हणजे ही गोष्ट आपण कुठल्याही साईटच्या संदर्भात बोलू शकतो. इवन फेसबुक, ॲमेझॉनसारखेही तेच करतात. पण गुगल, तुम्हाला माहीत असेल की आपण एक गुगलचं जीमेल अकाउंट बनवतो आणि मोस्ट ऑफ द टाईम्स आपण काय करतो, कुठल्याही साईटवर अकाउंट बनवताना, ट्विटर, कुठलीही साईट घ्या, म्हणजे एक्झाम्पल गव्हर्मेंट साईट कुठली एखादी, मायगव्हसाठी कुठली प्रोफाईल तुम्ही बनवत असाल, तुम्ही व्हॉट्सॲपसाठी कुठे जीमेल आय डी देत असाल, कुठेही देत असाल, ईमेल आय डी जेव्हा मागतात, सिम्पली तुम्ही काय करता, लॉग इन विथ गुगल करता. एक तर ऑप्शन असतं लॉग इन विथ फेसबुक, लॉग इन विथ गुगल, किंवा मग विथ युअर ईमेल आय डी. तर ईमेल आय डी विथ ईमेल आय डी असलं तरी आपण तेच चूज करतो, गुगलचा जीमेल आय डी देतो. आणि लॉग इन विथ गुगल असेल तर मग काही प्रश्नच नाही, क्लिक ऑन द लिंक, सरळ ते तुम्हाला गुगल आय डी लॉग इनच करून देतं. पासवर्ड टाकला की तुम्ही लॉग इन होऊन जाता. हे बिझनेस मॉडेल गुगलसाठी तयार केलेलं त्यांनी आहे, पण त्याला आपण बळी म्हणलं तरी हरकत नाही, पडतोच आपण त्याला. आणि त्यातून आपण कुठल्याही साईटवर आपलं अकाउंट बनवत असू, त्या साईटवर आपण केलेल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला गुगल इनडायरेक्टली का होईना मॉनिटर करतं. म्हणजे आभासी जगातील आपल्या प्रत्येक गोष्टीवर गुगल वॉच ठेवतं आहे, पाळत ठेवतं आहे. जाणीवपूर्वक नाही, तसं ते सिस्टमच डेव्हलप केलेलं आहे. आपण त्याला बळी पडतो किंवा आपण त्याचा स्वीकार करतो, जाणीवपूर्वक करतो की अजाणतेपणे करतो, जेही काही असेल, पण ते मॉडेलच तसं आहे की एकदा तुम्ही जीमेल कुठेही लॉग इन केला म्हणजे तुम्ही डिरेक्टली गुगलच्या स्वाधीन केलेलं आहे आपलं अस्तित्व त्या साईटवरचं. ती कुठलीही साईट असू शकते. तर आता हा जीमेल इतका महत्त्वाचा का बरं आहे? तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, मागे आपण दुसऱ्या तिसऱ्या भागात मेलिंगच्या बाबतीत थोडं डिस्कशन केलेलं आहे की ते कसं भारताशी संबंधित आहे वगैरे वगैरे. तर पण तो मुद्दा दूर असू द्या. 1996 हॉटमेल सर्व्हिस लॉन्च झाली. तुम्हाला माहीत असेल हॉटमेल, म्हणजे जीमेल, हॉटमेल, याहू मेल
किंवा अजून एक आपलं रेडिफ मेल, असे 2-4 सुरुवातीच्या काळातले होते डेव्हलप झालेले. त्यातलं हॉटमेल सर्वात पहिलं आहे. नंतर याहूनेही ती सर्व्हिस सुरू केली. पण हे लोक काय करायचे, याहू किंवा हॉटमेल या लोकांनी सुरुवातीला 4 MB किंवा 8 MB अशी स्टोरेज दिली आपलं काही स्टोअर करून ठेवायसाठी, मेल्स वगैरे यायचे. पण 2004मध्ये जीमेलने 1 GB स्टोरेज दिली तुम्हाला. तुमचे जो काही डेटा असेल मेलचा तुम्ही ठेवू शकता. 1 GB स्टोरेज, आणि ते झालं गुगलने उचललेलं क्रांतिकारी पाऊल. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी याहू आणि हॉटमेल किंवा रेडिफ मेलसारखं सोडून जीमेल स्वीकारलं आणि तिथून ते पॉप्युलराईज झालं असंही म्हणायला हरकत नाही. द मोस्ट पॉप्युलर सर्व्हिस फॉर ऑफिशियल अँड प्रोफेशनल कम्युनिकेशन्स म्हणून जीमेल मोठ्या प्रमाणात वापरलं जावं लागलं. पण मित्रांनो, जीमेलच्या या उदयामध्ये एक गंमत आहे, मजेदार गोष्ट आहे. आता इतका आभासी जगाबद्दल आपण सगळं बिझनेस मॉडेलबद्दलच बोलतो आहे आणि थोडंसं फॉर्मलच होतं आहे, पण त्यात एक गंमत अशी आहे, खरंच मजेदार गोष्ट आहे. जसं मी आधी बोललो की जीमेल सुरू झालं पहिले गुगलच्या एम्प्लॉईजमध्ये इंटरकम्युनिकेट करण्याकरता, म्हणजे त्यांच्यात कम्युनिकेट करण्याकरता. पण 1 एप्रिल 2004मध्ये ते पब्लिकली अनाऊन्स झालं. ठीक आहे ना. तर आधी मी जसा उल्लेख केला की हॉटमेल किंवा याहू मेल जे होते त्यांनी ईमेल स्टोरेजसाठी 4 MB किंवा 8 MB अशा प्रकारची स्टोरेज दिली होती. म्हणजे त्यात काय व्हायचं, टेक्स्टच राहायचे सगळे, हाय हॅलो आणि इन्फॉर्मेटिव्ह. आता ऑफिशियल असल्यामुळे हाय हॅलो तो व्हायचं नाही व्हॉट्सअपसारखा, तो एक वेगळा भाग आहे. त्याच्यात आपण नंतर कधीतरी बोलूयाच की मेसेजिंग आणि ईमेलिंगमध्ये काय फरक आहे. तर ठीक आहे, ते आता ईमेलचा मुद्दा असाच आहे की ऑफिशियल कम्युनिकेशन्स मी आधीच बोललेलो आहे. तर स्टोरेज राहायची याहू किंवा हॉटमेलची 8 किंवा 4 MBची. त्यात टेक्स्ट सगळ्या सेव्ह व्हायच्याच, म्हणजे कितीतरी मेल आपण त्या 8 MBमध्ये सेव्ह करू शकतो. पण गुगलने क्रांतिकारी पाऊल पुन्हा एकदा उचललं. वारंवार मी असा उल्लेख करतो त्याचा, कारण की ते बिझनेस मॉडेल सक्सेसफुल याच्यासाठीच आहे, कारण की त्यांचे प्रत्येक पावलं क्रांतिकारी होती. तर 1 एप्रिल 2004ला त्यांनी जीमेल लॉन्च केलं आणि घोषणा केली की आम्ही 1 GB स्टोरेज देतो आहे. आता तुम्हाला माहीत आहे 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फूलसारखी गोष्ट आहे, आणि गेल्या 8 वर्षांपासून लोक हॉटमेल किंवा याहू मेल यूज करत होते. तर लोकांना वाटलं की जीमेल जे लॉन्च झालेलं आहे 1 GBच्या स्टोरेजसोबत, ही एप्रिल फूल बनवणारी एक बातमी आहे, गुगलने केलेलं एप्रिल फूल आहे असं सर्वांना वाटलं. ऑनलाईन एप्रिल फूल करण्याचा एक प्रयत्न आहे म्हणून वाटलं होतं, पण ते खरं होतं. आणि 1 एप्रिल 2005ला त्यांनी ती स्टोरेज वाढवून 2 GB केली. आता जसं म्हटलं मी की पब्लिकली अनाऊन्स झालं 1 एप्रिल 2004ला की अशी ईमेल सेवा सुरू होत आहे म्हणून, जीमेल गुगल मेल म्हणून इलेक्ट्रॉनिक मेल. तर 2007मध्ये फेब्रुवारी 2007मध्ये ते पब्लिक डोमेनमध्ये वापरासाठी आलं, म्हणजे तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती 2007पासून ते यूज करू लागला जीमेल. तर ही एक गंमत होती 1 एप्रिल 2004ची, की लोकांना ते खोटं वाटलं होतं, कारण की 1 एप्रिलला लॉन्च झाल्यामुळे. आणि खोटं याच्यासाठी की ते 1 GB स्टोरेज देणार होते, म्हणजे 4 MB आणि 8 MBच्या तुलनेत म्हणजे 4 MB 8 MBचा तर काही संबंधच नाही 1 GBशी इतकं. म्हणूनच म्हणतो मी की गुगलचं पाऊल नेहमी क्रांतिकारी ठरत आलेलं आहे. त्याच्यामुळेच गुगल सगळ्यांच्या पुढे राहत होता. आणि एक काळ जसं मी तुम्हाला बोललो की असा होता सुरुवातीचा की ते आपलं तंत्रज्ञान विकायला निघाले होते, आणि हेच याहू आणि एक्साईटसारखे लोक त्यांनी खरेदी केलं नव्हतं ते तंत्रज्ञान. पण असू द्या, पुढे मुद्दा असा आहे की हे जीमेलचं प्रकरण आलं कशासाठी, की तेच जसं आपण उल्लेख केलेला आहे आधी, की प्रत्येक साईटवर तुम्ही जेव्हा आपलं अस्तित्व दाखवण्याकरता एक अकाउंट बनवता, त्यासाठी तुम्ही जीमेल ID वापरता, अजाणतेपणे का होईना पण वापरता. आणि तेच खरं टूल आहे जीमेल गुगलचं, आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवण्याचं, आपल्याला आपले प्रेफरन्सेस जाणून प्रत्येक गोष्ट बघायला बाध्य करण्यासाठी जीमेलचा पुरेपूर वापर केला जात आहे. कारण तुम्हाला माहीत असेल तुमच्या जीमेलमध्ये बरेचदा एखादी लॉटरी लागली, एखादं अमुक झालं, तुमचं असं झालं, तुम्हाला हे गिफ्ट आलेलं आहे, किंवा अनवॉन्टेड ईमेल्स, मला हे म्हणायचं आहे एका शब्दात, अनवॉन्टेड ईमेल्स खूप येत असतात. ते याच्याचमुळे येतात की आपण बऱ्याच साईट्सवर त्या जीमेल IDने लॉग इन करतो, अकाउंट क्रिएट करतो, आणि नवभारत टाईम्सवर मला बऱ्याच ॲड्स दिसतात
नवभारत टाइम्सवर मी कुठल्या प्रकारच्या न्यूज बघतो, पॉलिटिकल न्यूज बघतो की ऑटो न्यूज बघतो की टेक न्यूज बघतो, त्यानुसार मला ते ॲड्स वगैरे नवभारत टाइम्सवर दिसतात. आणि त्याच अनुषंगाने जर माझा आय डी तिथून डेटा विकला गेला असेल माझा किंवा चोरला गेला असेल नवभारतच्या साईटवरून, तर मला ईमेल्स येतात तशा प्रकारच्या ॲड्स संदर्भातले. आपल्याला हे कळत नाही की नेमके मेल कुठून येतात. ॲडव्हर्टाईजमेंटवरच आहे मी अजूनही, पण ते समजून घ्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे मी प्रयत्न करतो आहे तसा की हे जीमेलचं प्रकरण खरं तर आपल्याला ॲड दिसण्यासाठी कसं कारणीभूत आहे हेच तुम्हाला मी कन्व्हिन्स करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे जागरूकता आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे की आपण जीमेल कुठे लॉग इन करतो आहे आणि खरंच तो लॉग इन करणं गरजेचं आहे का. हे सगळं अकाउंट क्रिएट केलं असेल तर ते लॉग इन ठेवायचं की लॉग आऊट करायचं. खरं तर मगाशी मी चुकीने बोललो की लॉग इनसाठी तुम्हाला नाही विचारत, ते सुरुवातीला साइन इनसाठी विचारतं. साइन इन विथ फेसबुक और साइन इन विथ गूगल. तर आपण साइन इन करतो पहिल्यांदा. तर हा सगळा प्रकार जेव्हा आपण करतो जीमेलसोबत, तेव्हा तुम्ही ठरवायला हवं की जर तुम्ही नवभारतचं ॲप वापरत असाल किंवा साईट वापरत असाल एखादी गव्हर्नमेंटची, तर तिथे वापरून झाल्यानंतर तुम्ही ते लॉग आऊट करता की नाही. नवभारत टाइम्सच्या ॲपमध्ये किंवा दैनिक भास्कर कुठल्याही न्यूज, आता मी न्यूजचा उल्लेख करतो आहे म्हणून न्यूज असं नका समजू, प्रत्येकच ॲप तुमची कुठलीही असू शकते. ती स्म्यूलमध्ये तुम्ही गाणी रेकॉर्ड करता, स्टार मेकरमध्ये गाणी रेकॉर्ड करता, तर कुठलंही असू शकतं. एक्झाम्पल आहे नाही का, एखादी कम्युनिकेशन सर्व्हिससाठी ॲप असेल, मेसेंजर असेल कुठलं, तर त्याच्यात तुम्ही किती वेळ लॉग इन राहायचं की नाही, पहिले तर अकाउंट क्रिएट करायचं की नाही, हे सगळे प्रश्न आपण विचारायचे आणि मगच आपला जीमेल द्यायचा तिथे. कारण की तिथे दिसणाऱ्या ॲड्स, एक तर तुम्ही फ्री ॲप्स जर यूज करत असाल तर ॲड्स हमखास दिसतात. आणि जर त्या ॲपमध्ये किंवा साईटवर ॲड्स दिसत असतील तर असे खूप चान्सेस आहेत की त्या साईटवरून तुमचा डेटा पर्टिक्युलर ॲडव्हर्टाईज कंपन्यांपर्यंत पोचतो आहे. ही शक्यता नाकारता येतच नाही, कारण की तशी ती लागेबांधे असतात त्यांचे. आणि तो बिझनेस मॉडेलचाच एक भाग आहे की पर्टिक्युलर साईटवर या ॲड्स दिसणार, आणि जर दिसत असतील तर काय गॅरंटी, म्हणजे काय शंका घेऊ नये आपण त्या गोष्टीवर की ती साईट त्या ॲडव्हर्टाईजमेंट कंपन्यांना आपला डेटा विकत नसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या ॲडव्हर्टाईजवर क्लिक केलं पर्टिक्युलर साईटवर जाऊन आणि ती ॲड बघितली, तर तो तसा डेटा तिथे जाणार की किती लोकांनी ती ॲडवर क्लिक करून बघितलेलं आहे. आणि मग त्या संदर्भातले सगळे ईमेल पण जाणार, जे ईमेल तिथे लॉग्ड इन आहेत. आपलं व्हेरिफिकेशन तसंच होईल ना आपल्या अकाउंटवरून, आपल्या जीमेलवरून. तर हे माहीत पडेल की धीरजने ती ॲड क्लिक करून बघितली आहे. मग धीरजला ईमेल पाठवा. तो ईमेल नेमका कुठून आला आपल्याला कळत नाही, पण ती लिंक अशी जाते. आपलं जीमेल अकाउंट आपण क्रिएट केलेलं असतं आपल्या स्वतःसाठी, पण त्याद्वारे आपण कुठल्याही साईटवर लॉग इन करत जातो आणि तिथे थर्ड पार्टी ॲड्स ज्या दिसतात त्यांच्यापर्यंत ती साईट जाणून बुजून पैसे कमावण्यासाठी किंवा अजाणतेपणे डेटा शेअर करते आणि त्यातून आपल्याला ईमेल्स येत राहतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. बरेचदा आपण आलेल्या ईमेलवर क्लिक करून बऱ्याच गोष्टींची भुरळ पडते आपल्याला आणि फ्रॉड्समध्येही फसतो. पण सांगायचं तात्पर्य मला हेच आहे, त्याबद्दल आपण वारंवार बोलणारच आहोत पुढे. हे बिझनेसचं मॉडेल आहे जाहिरातींतून पैसा कमावण्याचं. त्याच्यासाठी जीमेल हे एक महत्त्वाचं टूल आहे. परंतु या सगळ्या ॲडव्हर्टाईजमेंटच्या जाळ्यातून आपण स्वतःला वाचवू शकतो जीमेलचा वापर योग्य पद्धतीने करून, आणि इतरही पद्धतीने वाचवू शकतो स्वतःला. त्याबद्दलची चर्चा आपण करूया पुढच्या भागात. तर आज हा भाग संपवतो याकरता, कारण की आपले भाग बरेच लांब होतात, 30-40 मिनिटांचे. तर आपल्याकडे बराच वेळ आहे, पूर्ण वर्ष पडलेलं आहे, दर गुरुवार येतोच आहे एकामागे एक, त्याच्यामुळे आपण चर्चा करणारच आहोत. आज सांगायचं तात्पर्य इतकंच होतं माझं की ॲडव्हर्टाईजमेंट थ्रू आपल्याला जो काही कंटेंट दाखवलं जातं, जीमेलमध्ये मेल्स येतात किंवा कुठल्याही एका पर्टिक्युलर साईटवर जिथे आपलं जीमेलचं अकाउंट आहे तिथे आपण कंटेंट एक्सप्लोअर करताना ॲड्स दिसतात. त्यातून आपण तर त्या ॲड बघून एखादं प्रॉडक्ट खरेदीही करतो. त्या ॲड्सवाल्यांचा तर फायदा आहेच त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीचा. समजा तुम्ही अमूलचं श्रीखंड बघितलं ॲड तिथे, आणि होऊ शकते की तिथून तुम्ही अमूल श्रीखंड खाल्लं. इनडायरेक्टली त्यांचा फायदा, डायरेक्टली त्यांचा फायदा झालेलाच आहे, पण इनडायरेक्टली
गुगलचाही फायदा होतो, कारण की तुम्ही क्लिक करून ॲड बघणं म्हणजे गुगलला पैसा मिळणं. आता गुगलचं हे खरं तर इन्कम सोर्स आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काही म्हणू शकत नाही, त्यांचं मॉडेल आपण स्वीकारलेलं आहे. पण हे सगळं असं काम करतं, आभासी जगाबद्दलचं असं सगळं गणित आहे. ॲडव्हर्टाइजमेंटवर बराच अवलंबून आहे आभासी जगाचा डोलारा, हेच मला सांगायचं होतं. तर त्यातून आपण कसं आपलं ॲड बघण्याचं वगैरे डिफाईन करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, त्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलूयाच. तर तुर्ताच आपण आजच्या भागात शेवटच्या टप्प्याकडे वळतोय, तो म्हणजे रेकमेंडेशनचा. आणि आज रेकमेंड करतोय तुम्हाला एक डॉक्युमेंटरी. जसं मागच्या आठवड्यातच बोललो मी, गरजेचं नाही की आपल्या विषयाशी संबंधितच रेकमेंड करणार. आज एक डॉक्युमेंटरी आहे, बेटर ब्रेन हेल्थ, म्हणजे मेंदू कसा स्वस्थ ठेवायचा, अधिक काम करणारा ठेवायचा, त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. DW डॉक्युमेंटरीज म्हणून यूट्यूबला एक चॅनल आहे. खरं तर हे DW डॉक्युमेंटरीज तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल, कारण की जर्मन ब्रॉडकास्टिंगचं एक भाग आहे, म्हणजे जर्मन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस आहे ती. DW डॉक्युमेंटरीज नावाचं चॅनल आहे यूट्यूबला. तुम्ही तिथे बेटर ब्रेन हेल्थ नावाची डॉक्युमेंटरी निश्चित बघा. मी बघतोय, आज सकाळीच बघायला सुरुवात केलेली आहे. अजून इनकम्प्लीट आहे, पण छान दाखवलं आहे त्यांनी की कसं आपण डेव्हलप करू शकतो, आपली म्हणजे इम्प्रूव्ह करू शकतो खरं तर आपली मेंदूचं जे आरोग्य आहे ते मेंटेन करू शकतो, आणि त्याला जसा हवा आहे तसा तो काम करता ठेवू शकतो. 20 वर्षाच्या मुलाला जसं काम करता येतं आपल्या मेंदूने, तसंच काम आपण 40व्या वर्षीही करू शकतो. हे सगळं दर्शवलेलं आहे. आणि इन कॉन्टेक्स्ट टू आभासी जग, आभासी जगाशी संबंधित हे कसं जोडता येईल, तर तेच की आपण आभासी जगाशी जोडलेलो आहोतच, पण आपला मेंदू त्यात गुंतवू नये, पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर डिपेंडंट राहू नये, इंटरनेटवर डिपेंडंट राहू नये. म्हणून मेंटल हेल्थ किती आवश्यक आहे त्याचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे, पण ते कसं इम्प्रूव्ह करायचं हेल्थ, मेंटल हेल्थ, ते बघावं आपण सर्वांनी. रेकमेंड करतो मी, आणि मी पण बघतोच आहे. तर ही आजची रेकमेंडेशन. आणि पुन्हा एकदा, जसं ॲड इंडस्ट्रीबद्दल आपण बोललो आहे की आपण बळी पडतो या सगळ्या गोष्टींना, आणि आपल्या बळी पडण्याने गुगल मोठ्यापेक्षाही मोठं महान जायंट बनत चाललं आहे. खरं तर त्याला आपण आपल्या आयुष्यापेक्षा कोणाच्याही मोठं होत चाललं आहे, म्हणजे लार्जर दॅन लाईफ इमेज एक गुगलची बनत चाललेली आहे, आणि बऱ्याच क्षेत्रांमध्ये मागे सोडते बऱ्याच कंपन्यांना. खरं तर प्रत्येकच क्षेत्रात गुगल आहे, परंतु त्यावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि मग पुन्हा तेच ब्रीद वाक्य, त्याचा जर आपण अंगीकार केला ना, तर आपलं अस्तित्व अतिशय सुरक्षित होऊ शकतं. पूर्णतः नाही, पण बऱ्याच अंशी आपण सुरक्षित ठेवू शकतो स्वतःला आभासी जगावर. आणि ते सेंटेन्स म्हणजे, एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट, बट व्हॉट इज राईट यू बेटर डिसाईड. बेटर ब्रेन हेल्थ नक्की बघा, देन यू विल बेटर डिसाईड व्हॉट इज राईट ऑन इंटरनेट. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. भेटूया पुढच्या भागात. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.